नमस्कार, कथासंग्रह चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या आधुनिक काळात आपण म्हणतो मुलगा मुलगी समान आहे. मुलींना शिक्षण देऊन तिला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो. आपण तिला शिकवतो, अन्याय सहन करायचा नाही, ताठ मानेने जगायचे असे धडे देतो. पण हे सगळे बोलण्यापुरते मर्यादित असते का? जर तिच्यावर खरंच वेळ आली तर आपण तिला तसं करायला देतो का? चला तर मग आजच्या कथेच्या माध्यमातून आपण ह्याच विषयावरील कथा ऐकणार आहोत. एक मध्यमवर्गीय कुटुंब. वडील अरविंद त्यांच्या स्वतःच्या 2 कार असतात. त्या कार त्यांनी एका कंपनीला लावल्या असतात. एका कारवर ते स्वतः ड्रायव्हर म्हणून जात असतात, तर दुसऱ्या कारवर एक दुसरा ड्रायव्हर असतो. घरी त्यांची बायको कल्पना आणि अंकिता व अंकुर ही 2 मुलं असतात. त्यांनी दोन्ही मुलांना लाडात वाढवलेले असते. दोघांचे शिक्षण चालू असते. अरविंदची मोठी बहीण तारा ही अंकितासाठी एक श्रीमंत मुलाचे स्थळ आणते. ती भावाला त्या स्थळाबद्दल सांगते. मुलगा चांगला आहे, दिसायला सुंदर आहे, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, त्याचे नाव सुहास आहे. अरविंद तिला सांगतो अंकिताचे कॉलेजचे शेवटचे वर्ष चालू आहे, ते पूर्ण केल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही. भाऊ लक्ष देत नाही म्हटल्यावर ती कल्पनाला त्या स्थळाबद्दल सांगते. तारा म्हणते चांगले स्थळ हातातून जायला नको, शिक्षण काय लग्न झाल्यावर पण पूर्ण करता येईल. कल्पनाला पण तिचे म्हणणे पटते. ती अरविंदला सांगते स्थळ चांगले आहे, बघायला काय हरकत आहे. कल्पनाच्या बोलण्यामुळे तो पण होकार देतो. कल्पना ही अंकिताला पण सांगते. आई वडील सांगतायत म्हणून अंकिता पण हो म्हणते. तारा सुहासच्या घरी निरोप देते. ते सगळेजण मिळून बघण्याचा दिवस ठरवतात. सुट्टीचा दिवस निवडल्यामुळे सगळेजण घरीच असतात. कल्पना पण घरात सगळी तयारी करते. दारात सुहासची गाडी येऊन उभी राहते. अंकिता हे सगळे खिडकीतून उभे राहून पाहत असते. गाडीतून उतरताना ती सुहासला पाहते. गोरापान, दिसायला एकदम हँडसम, बघता क्षणी कोणी पण त्याला पसंत करेल अशी त्याची पर्सनॅलिटी असते. त्याला बघून अंकिताला पण तो आवडतो. हे सगळे घरात येतात. तारा आत्या त्या सगळ्यांचे स्वागत करते. त्यांना बसायला सांगते. सुहासबरोबर त्याचे आई व वडील आलेले असतात. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या श्रीमंतीचे दर्शन होत असते. ते बघून तारा मनातल्या मनात खुश होत असते. तिला वाटते आपल्यामुळे एवढे श्रीमंत स्थळ आले. सगळेजण बोलत असताना अंकिता चहा घेऊन बाहेर येते. सुहास पण तिच्याकडे पाहत असतो. त्यांच्या बोलाचाली होतात. त्यांना अंकिता पसंत पडते. ते लवकरात लवकर लग्न करायचे ठरवतात. सगळेजण खुश असतात. श्रीमंत मुलगा आहे, तरी नम्र आहे, त्याची कोणती अपेक्षा नाही. लग्न पण अगदी साधे करायचे म्हणतायत, त्यामुळे त्यांच्या मनात कोणताच वाईट विचार येत नाही. ठरल्याप्रमाणे लग्न पार पडते. पाठवणी करताना आई अंकिताला सांगते, आत्ता तेच तुझे सर्वस्व आहे, तीच तुझी माणसे आहेत, सगळ्यांना प्रेम दे. आईचे शब्द अंकिताच्या चांगलेच लक्षात असतात. अंकिताचा नवीन संसार सुरू होतो. नवीन घरात नवीन माणसे, तिच्यासाठी सगळेच नवीन असते. तरी ती सगळ्यांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करत असते. सुहास हा रात्रीपुरतेच तिच्याशी बोलायचा. तिला वाटले त्याचा स्वभाव लाजरा आहे, तो शांत आहे, पण तो घरात आईवडिलांबरोबर चांगला हसून गप्पा मारायचा. अंकिताला नंतर असे वाटते की ती त्याला आवडत नसावी, म्हणून तो तिच्याशी बोलत नाही. अंकिताच्या लग्नामुळे तिच्या घरी आईवडील खुश असतात, म्हणून ती लगेच सुहासबद्दल घरात कोणालाच काही सांगत नाही. एक दिवशी ती सुहासला विचारते, मी माझे शेवटचे कॉलेजचे वर्ष पूर्ण करू का? तर सुहास तिला म्हणतो, आईला विचार. अंकिता सासूबाईंना विचारते कॉलेजवर जाण्याबद्दल. सासूबाई तिला म्हणतात, तू जाण्याबद्दल आमची काही हरकत नाही, पण तुला माहिती आहे का घरात केवढी मोठी अडचण आली आहे ती. अंकिता पण काळजीने विचारते, काय झाले? हे तर मला काहीच सांगत नाहीत. तिची सासू सांगते, आपल्या बिझनेसमध्ये मोठे नुकसान झाले आहे. सुहासने सगळे पैसे त्यात गुंतवले होते, त्यामुळे तो टेन्शनमध्ये आहे. आत्तापर्यंत असे कधीच झाले नव्हते. तुमचे लग्न झाले व आपले नुकसान व्हायला सुरुवात झाली. आमचे होतेचे नव्हते व्हायची वेळ आली आहे. तो आता कंपनी वाचवण्यासाठी सगळ्या परीने प्रयत्न करतोय. ऐकून अंकिता शांतच बसते. सासूबाई अंकिताला म्हणतात, आम्ही तुमच्यासारख्या घराशी सोयरीक जोड नाही, तर सुहासला किती मोठमोठी स्थळे येत होती, पण आम्ही तेव्हा त्याचा विचार केला नाही. आज जर त्यातल्या एका मुलीबरोबर जरी लग्न केले असते तर त्यांनी आत्ता आमच्या ह्या परिस्थितीत आम्हाला मदत केली असती. तुझ्या घरच्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार? आणि जरी त्यांनी आत्ता मदत केली
तरी आम्ही ती परत करूच. अंकिताला सासूबाईंच्या बोलण्यातला मर्म कळालेला असतो. ती सासूबाईंना म्हणते, मी वडिलांना विचारते काय मदत करता येते का. ती दुसऱ्या दिवशी अंकिता माहेरी जाते व आईवडिलांना सुहासच्या बिझनेसमध्ये नुकसान झाले आहे, त्यांना आता मदत हवी आहे असे सांगते. बाकी सुहासबद्दल ती काहीच बोलत नाही. सासूबाई काय बोलल्या ते सुद्धा सांगत नाही. अरविंद तिला म्हणतो, ठीक आहे, मला जमेल तेवढी मदत मी करेल. तर कल्पना तिला म्हणते, आयुष्यात असे प्रसंग येत असतात, ही पण वेळ जाईल, परत तुमचे चांगले होईल, तू नको काळजी करूस. रात्री घरी येताना अरविंद 50,000 रुपये घेऊन येतात. अंकिताच्या हातात ते पैसे ठेवतात व म्हणतात, बघ मला आता एवढेच जमलेत, ते दे त्यांना. अंकिता दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जाते व सासूबाईंच्या हातात ते पैसे ठेवते. ते पैसे बघून तिची सासू म्हणते, एवढेच आणलेस का, एवढ्याने काय होणार आहे. अंकिता त्यांना म्हणते, त्यांना आत्ता एवढेच जमलेत. अंकिता ही तिची आवरून खोलीत बसलेली असते. बाहेर तिला बोलण्याचा आवाज येतो म्हणून ती कानोसा घेते, तर तिला सुहास व त्याच्या आईच्या बोलण्याचा आवाज येत असतो. सुहास काय बोलतोय ते ऐकण्यासाठी ती थोडं दार उघडून ऐकू लागते. तर सासूबाई म्हणत असतात, आपली सुरुवात तर चांगली झाली, बघू आता पुढे काय काय हाती लागते ते. हे ऐकून अंकिता विचार करते, नक्की हे कशाबद्दल बोलत असतील. कामाची सुरुवात चांगली झाली, त्यांना विचारायचे तरी कसे असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. 8 दिवस मध्ये जातात. सकाळी सकाळी अंकिताच्या घरी 4-5 जण येतात व सुहासला बोलत असतात, आमचे पैसे दे, नाहीतर तुला बघून घेऊ. सुहास त्यांना विनवणी करत असतो, थोडा वेळ द्या मला, तुमचे सगळे पैसे मी परत देईल. तरी ते सुहासचे काही ऐकायला तयार नसतात. सुहासचे आईवडील पण मध्ये पडतात व त्यांच्याकडून 2 दिवसांची मुदत घेतात. ह्या वेळेला सुहास अंकिताला म्हणतो, तुझ्या वडिलांना थोडी मदत करायला सांग ना, नाहीतर हे लोक मला सोडणार नाहीत. अंकिता सुहासला विचारते, किती पैसे लागत आहेत. सुहास तिला सांगतो, 10 लाख रुपये. हे ऐकून अंकिता म्हणते, त्यांना एवढे नाही जमणार. अंकिताला प्रश्न पडतो, हे वडिलांना कसे सांगायचे. तरी सुहासच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून ती अरविंदला फोन करते आणि सगळे सांगते. ते पण तिला धीर देत म्हणतात, बघतो मी काही जमते का ते. दुसऱ्या दिवशी अरविंद अंकिताच्या घरी येतात व तिच्या सासूबाईंच्या हातात 2 लाख रुपये ठेवतात. ते बघून ती म्हणते, हे काय, एवढ्या पैशाने त्याचा जीव नाही वाचणार. तर अरविंद त्यांना हात जोडून म्हणतो, मी माझी एक कार विकली तेव्हा एवढे पैसे मिळाले, ह्यापेक्षा अजून मला जमणार नाही. अरविंद त्यांना म्हणतो, तुमच्या ह्या घरावर का नाही कर्ज काढत व एकदाच सगळे मिटवत. तुमचे एवढे मोठे घर आहे, गाड्या आहेत, सुहासच्या जीवापेक्षा हे सगळं काही मोठे नाही. तर त्या म्हणतात, हे सुहासच्या आजोबांच्या नावावर घर आहे, आम्ही ते नाही विकू शकत. आत्ता आमची अडचण आहे म्हणून मागितले तुमच्याकडे पैसे. अरविंद पण त्यांना म्हणतो, तसे नाही, सुहासच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून मी असे म्हणालो. अंकिताला भेटून अरविंद घरी जायला लागतात. तर अंकिता त्यांना म्हणते, तुम्ही आपली गाडी विकलीत. अरविंद तिला म्हणतात, तुझ्या जीवापेक्षा मला काहीच महत्त्वाचे नाही, तू सुखी राहा, बस इतकेच. आणि हो, यातले काहीही आईला सांगू नकोस. ते बोलून तिचा निरोप घेतात. अंकिता तिच्या खोलीत कपाट आवरत असते. त्यावेळी कपाटावर जुन्या बॅगा असतात. ती त्या बॅगा झटकून परत ठेवावेत म्हणून काढते. काढत असताना एक बॅग थोडी उघडते म्हणून ती आत काय आहे ते बघते. तर त्यात बरेच फोटो असतात. फोटो पाहत असताना तिला एक फोटो दिसतो. त्यात सुहास एका मुलीसोबत लग्न करतोय असे असते. ते बघून अंकिता घाबरते. तिला ह्यातले काहीच माहीत नसते. त्यांनी अंकिताच्या घरी त्याच्या आधी झालेल्या लग्नाबद्दल काहीच सांगितलेले नसते व घरात कधीच याचा विषयसुद्धा निघालेला नसतो. विचार करून करून तिचे डोके गरगरायला लागते. ह्या सगळ्याचा जाब सुहासला विचारायचा असं ती ठरवते व त्याच्या येण्याची वाट पाहू लागते. पण अंकिताला खूप बेचैन होत असते. तिला चक्कर येत असते. आधीच घरातल्या गोष्टींचे टेन्शन असते, त्यात हे समजले म्हणून असे होते असे तिला वाटते. ती सासूबाईंना सांगते. तिचा जीव गुदमरल्यासारखा होतोय, चक्कर येते. बाकी तिला काही विचारण्याची तिची परिस्थितीच नसते. सासूबाई तिला दवाखान्यात नेतात तेव्हा तिला कळते तिला दिवस गेलेत. हे ऐकून अंकिताला रडू कोसळते. घरी येताना सासू तिला म्हणते, बघ मुलगाच झाला पाहिजे. अंकिता तेव्हा त्यांना काहीच उत्तर देत नाही. सुहास रात्री घरी आल्यावर त्याला अंकिता आई होणार आहे हे कळते. तो अंकिताकडे जातो.
तेव्हा अंकिता त्याच्यासमोर फोटो ठेवते व विचारते, हे काय आहे? सुहास तिला म्हणतो, तुला कळले तर तो माझा भूतकाळ आहे, तू नको त्याचा विचार करूस. आता तू आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल विचार कर, त्याकडे लक्ष दे. त्याचे बोलणे ऐकून अंकिता त्याला सांगते, तुम्ही मला फसवलेत, मी ह्या बाळाला जन्मच देणार नाही आणि मी उद्याच हे घर सोडून माहेरी जाणार आहे. मला तुमच्यासारख्या लोकांबरोबर नाही राहायचे. त्या दोघांचा आवाज ऐकून तिची सासू तिथे येते. सुहास तिला सगळे सांगतो. दोघे पण अंकिताला सांगतात, तुला आता सगळेच कळाले आहे. सासू म्हणते, ह्याची पहिली बायको कुठे आहे ते तुला माहिती आहे का? तिच्याबरोबर झाले तेच तुझ्यासोबत करायला आम्हाला भाग पाडू नकोस. गप्प बसायचे. ह्यातले जर कोणाला सांगितलेस तर तुझी फॅमिली आम्ही बर्बाद करू, तुझी बदनामी करू आणि ते बघायला तू जिवंतच राहणार नाही, असे बोलून तिच्याकडून तिचा फोन काढून घेतात व अंकिताला बंद करून ठेवतात. बंद खोलीत अंकिता ह्या सगळ्यातून कसे सुटायचे ह्याचा विचार करत असते. तिला कळत नसते तिच्या आईवडिलांपर्यंत हे सगळे कसे पोचवायचे. त्याच दिवशी तिची तारा आत्या तिला भेटायला घरी येते. तिला अरविंदकडून त्यांच्या परिस्थितीबद्दल कळालेले असते. तारा आत्यांना दारात बघून सुहास व त्याची आई थोडे दबकतात. ती काही बोलण्याच्या आधीच ते सांगतात, तुमची मुलगी हे घर सोडून पळून गेली. तिने आमचे नाक कापले. ह्या घरात आल्यापासून आमचे होतेचे नव्हते झाले. तारा त्यांना म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमची अंकिता फार गुणी मुलगी आहे. ती जीव देईल, पण तिच्या वडिलांचे नाव जाईल असे ती कधीच वागणार नाही. तिचे चांगले होईल म्हणून मी हे लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केले. पुढे तारा आत्या म्हणतात, तिला शोधण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? कदाचित ती माहेरी गेली असेल. थांबा, मी वहिनीला फोन करून विचारते. तारा आत्या कल्पनाला फोन करून विचारते, अंकिता घरी आली आहे का? कल्पना सांगते, नाही आली. का, काय झाले? तारा आत्या म्हणते, मला तिला भेटायचे होते. मला वाटले ती तुमच्याकडे आली असेल तर तिथंच भेटावे. अंकिता माहेरी पण नाही म्हटल्यावर तारा आत्या सुहासला म्हणते, चला आपण पोलिसांकडे जाऊ, तिला शोधायला सांगू. तर ते दोघे उडवाउडवी करून तिला पुढे जायला भाग पाडतात. तारा आत्या बाहेर येऊन पहिल्यांदा अरविंदला फोन करते व सगळे सांगते. अरविंद तिला सांगतो, तू पोलिसांकडे जा, मी पण पोचतोच. तारा आत्या गेल्यावर सुहास व त्याचे आईवडील बॅग भरून पळून जायची तयारी करतात. जाण्याअगोदर अंकिताला ते एक औषध जबरदस्तीने पाजतात व तिला तिथे सोडून पळून जातात. थोड्या वेळाने अरविंद पोलिसांबरोबर तिथे पोचतो. त्यांना घर बंद दिसते. त्यांच्या लक्षात येते, ते दार तोडतात. आत गेल्यावर त्यांना आत अंकिता खाली पडलेली दिसते. पोलीस पाहतात तर ती गेलेली असते. अरविंद तिला बघून रडू लागतो. त्यांची हसती खेळती अंकिता निपचिक पडलेली असते. पोस्टमॉर्टममध्ये त्यांना कळते की ती आई होणार असते. पोलिसांनी शोध घेतल्यावर कळते ते घर पण त्यांचे नसते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण ते पोलिसांच्या हाती लागतील का? का अजून एक अंकिताचा बळी असाच जाईल? मुलीचे लग्न जमवतेवेळी पालकांनी सगळी चौकशी केली पाहिजे. नुसते श्रीमंत मुलगा आहे म्हणून आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात नाही दिला पाहिजे. पैशाची मागणी झाली तर आधी सत्यता तपासून पाहिले पाहिजे. पहिल्याच पैशाच्या मागणीवेळी अरविंदने हे केले असते तर कदाचित अंकिताचा जीव वाचला असता. आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील कथा ऐकण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.